Hello everyone! Come, let's make sabudana khichdi together. सो सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं घी घेणार आहे अँड यू कॅन टेक ॲज पर युअर टेस्ट. इफ यू लाईक लॉट्स ऑफ घी यू कॅन ॲड मोर. आय हॅव जस्ट टेकन दिस मच. आणि वन्स इट स्टार्ट्स मेल्टिंग मी ह्याच्यात टाकणार आहे जिरं. ते थोडंसं असं तडतड तडतड करायला लागलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे करी लिव्स म्हणजेच कढीपत्ता आणि ग्रीन चिलीज पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. तुम्ही ह्या स्टेपवरती ह्याच्यामध्ये पोटॅटोजसुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडे सध्या एवढी बँडविथ नव्हती म्हणून मी पोटॅटोज नाही ॲड केले. त्याच्यानंतर आपण ओव्हरनाईट सोक्ड केलेला साबुदाणा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि साबुदाणा टाकल्यावरती त्याला लिडनी कवर करा. थोडं ते आय ऑलवेज ट्राय दिस. थोडं ते असं त्याला वाफ लागली ना मग ती फोडणी मी मिक्स करते आणि सुरुवातीला तुम्हाला इथे वाटेल की ते स्टिक होतं आहे वगैरे बट इव्हेंच्युअली ते नंतर खाताना एकदम मऊ आणि सॉफ्ट होतात. मग हा प्रोसेस झाल्यानंतर काल रात्री जे मी शेंगदाण्याचं कूट बनवलेलं डब्बा भरून अगदी आणि मी ह्यावेळी ना शेंगदाणे छान असे रोस्ट केलेले त्यामुळे ह्याचा कलर पहा किती छान आला आहे. सो मी इथे ही शेंगदाण्याचं कूट ॲड करते आहे आणि ते कूट ॲड केल्यानंतर पण जस्ट मिक्स आणि रिजला ना एक्स्ट्रा कूटवाली खिचडी आवडते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडी अजून एक्स्ट्रा शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. आणि हे ॲड केल्यानंतर आय एम जस्ट गोइंग टू गो अहेड अँड कवर इट विथ अ लिड. आफ्टर 2 minutes I am going to open the lid and add a little of sugar and salt as per your taste. हे दोन वस्तू मी नेहमी ॲड टुगेदर करते because it just enhances the taste. And once that is done, again give it a mix. And now आता ह्याला आपण लिडनी परत एकदा कवर करूया and keep it for around 2 to 3 minutes. आणि फ्लेम एकदम कमी ठेवा आणि त्याला छान वाफ अशी लागल्यावर तुम्ही बघू शकता इतकी मऊ आपली खिचडी तयार होते. थोडीशी कोथिंबीर ॲड करा. गंमत अशी आहे की हृदय ह्याला ना व्हाईट बॉल्स बोलतो. सो जेव्हा हे ट्रान्सलुसंट कलरचे होतात किंवा ट्रान्सपरंट बनतात दॅट मीन्स आपली खिचडी रेडी आहे. तुम्ही जर उपासासाठी खिचडी बनवत असणार तर while you all are fasting you all can please check the ingredients and modify this recipe as per your convenience. And now this goes straight into Hriday's tiffin box because I made this for his tiffin because he enjoys sabudana khichdi. He totally loves it. And if you guys like this recipe, please do hit the thumbs up button. Also, please do not forget to subscribe to our channel, and in case you've tried this recipe, let me know in the comments how it turned out.